मराठी पंचांगानुसार दर 3 वर्षानंतर अधिक मास येत असतो. यंदा अधिक मास कधी आहे याबद्दल जाणून घेऊ. पुरुषोत्तम मास किंवा मलमास, त्यालाच महाराष्ट्रात अधिक मास असं म्हटलं जातं. दर 3 वर्षांनी अधिक मासचा महिना येत असतो. यंदा अधिक मास हा 17 मे ते 15 जून दरम्यान असणार आहे. या काळात शुभ कार्ये किंवा समारंभ करण्यात येत नाही, पण या महिन्यात जावयाला विशेष महत्त्व असतो. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असून त्याची उपासना करणे अत्यंत शुभ मानले जाते. हिंदू पंचांगानुसार हा ज्येष्ठ महिना असतो, म्हणजे यावर्षी 2 ज्येष्ठ महिना असणार आहे. वसिष्ठ सिद्धांताप्रमाणे अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासानंतर म्हणजे साधारण 33 महिन्यानंतर येत असतो. या 33 महिन्यांसाठी म्हणूनच 33 वस्तूंची दान करणे खूप शुभ मानले जाते. याचा उल्लेख अनेकदा 30-3 असा करण्यात येतो. त्यामागील कारण म्हणजे 30 दिवसांचा हा पण महिना असतो. या काळात काही लोक महिनाभराचे व्रत देखील करतात. जर तुम्ही कथा वाचनाचे व्रत करत असाल तर शेवटचे 3 दिवस दिवसातून 2 वेळा करून हे पुढील 3 दिवस भरून काढावे. 33 ही संख्या अधिक मासामध्ये महत्त्वाची मानली जाते, कारण आपल्या हिंदू धर्मात 33 कोटी देव असतात. अधिक मासाला महाराष्ट्रात धोंड्याचा महिनाही म्हटलं जातं. नवीन लग्न झालेल्या जावयाला या काळात सासरी बोलावून विशेष जेवण म्हणजे धोंडे दिले जाते. पुरुषोत्तम म्हणजे नारायण आणि विवाह प्रथेनुसार जावयाला नारायण मानलं जातं. त्यानुसार विवाह संस्कार करण्यात येतात. त्यामुळे मुलीच्या आईवडिलांसाठी जावई हा नारायणाचं रूप असतं. जावई हा मुलीच्या आईवडिलांसाठी नारायणासारखा असल्याने या काळात 33 अनारसे, धोंडे आणि इतर भेटवस्तू देऊन जावयाला देऊन त्याचे लाड करण्यात येतं. यालाच अधिक मासात जावयाला मानाची वाण का असेही महाराष्ट्रात संबोधले जातं. अनेक ठिकाणी जावयाला चांदीचा दिवा, तांब्या किंवा अन्नवस्तू भेट देण्याची परंपरा असून यामागे अधिक मासात दान हे अधिक पुण्यप्रद मानलं गेलं आहे.